एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, एक डाव हरला तरी त्यात काय एवढं, कुणीतरी जिंकलं ना हेही नशे का थोडं, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तो खचू नकोस. सूर्य रोज उगवतो रोजच्याच नेमानं, सूर्य रोज उगवतो रोज नव्या तेजानं, रोज मावळतीला जातो रोजच्याच नेमानं, रेने जाणे रीत शितली हे तू विसरू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे पहा जरा जगाकडे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असतेच थोडे, नाही नाही म्हणून, नाही नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस. सामर्थ्य हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, सामर्थ्य हातात जर स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल, विजय तुझाच असेल तेव्हा मागे वळून पाहू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस, फक्त तू खचू नकोस. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं, आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे. बर, आगामी होणाऱ्या TETच्या परिपूर्ण तयारीसाठी एक गाव दोन तुकडे, पुन्हा पुन्हा नाही, परत परत नाही, एकदाच तयारी करायची, एकदाच फॉर्म भरायचा आणि आयुष्यभराची पात्रतेचं सर्टिफिकेट घ्यायचं, याचं सूत्र म्हणजे शेळके मास्टरमाइंड अकॅडमी. आणि म्हणून मग TET पेपर 1 असू द्या, TET पेपर 2 असू द्या, मग सामाजिक शास्त्राचा पेपर 2 असू द्या, नाहीतर गणित विज्ञानाचा 2 असू द्या, तुम्हाला परिपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला मोठी टीम आहे. आणि लक्षात राहू द्या, जून जुलैमध्ये TET होत आहे, त्याची तयारी आपल्याला करायची. आणि एकदा का कोर्स जॉईन केला, एकदा का आपल्याशी कनेक्ट झाले, बस पात्रतेसाठी निश्चिंत राहायचंय. आणि त्याची तेवढी गॅरंटी आहे, कारण गेल्या 18 वर्षापासून 2007 डिसेंबर पासून आपण शिक्षक भरतीमध्ये काम करत आहोत. मग आपल्या TET पेपर 1च्या सर्व विषयांच्या कोर्समध्ये तुम्हाला मराठी मिळेल, इंग्लिश मिळेल, हिंदी सुद्धा मिळेल. त्या 3 भाषांपैकी 2 भाषाची तयारी तुम्हाला करायची. त्याचबरोबर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्राची जबाबदारी 100% माझ्यावर सोडून द्या. मराठीसाठी आदरणीय श्री गीते सर आहेत, गणित बुद्धिमत्तेसाठी आदरणीय श्री शिंदे सर आहेत, विज्ञानासाठी श्री बोठे सर आहेत, इंग्लिश परिसर अभ्यासातील इतर विषय आणि सामाजिक शास्त्र माझ्याकडेच आहेत. त्याच्यामुळे काळजी नाही, 18 वर्ष झाले आम्ही हे सगळे विषय शिकवत आहोत आणि ही टीम परफेक्ट आहे. या कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण रेकॉर्डेड लेक्चर्स तर मिळतीलच, लाईव्ह लेक्चर्स डेली होतील, त्याचबरोबर 400 ते 500 टॉपिक वाईज टेस्ट तुम्हाला सोडवण्यासाठी वेगवेगळ्या विषयांच्या असतील. त्याचबरोबर या अगोदरच्या म्हणजे PYQ मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण तुम्हाला इथे मिळेल. आणि 150 मार्कांच्या 5 टोटल टेस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अशा खात्रीचा कोर्स जिथं 100% गॅरंटी दिली जाते पात्रतेची, अशा ठिकाणी जॉईन करायला काहीच अडचण नाही. ज्यांनी अजूनही कोर्स जॉईन केलेला नसेल, प्ले स्टोअरला जा, शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे कोर्स पाहायला मिळतील. शेळके मास्टरमाइंड अकॅडमी शिक्षक भरती नावाच्या फोल्डरमध्ये. TET पेपर 2, बालमानसशास्त्र समाजशास्त्र आपल्याकडं, इंग्लिश आपल्याकडे जबाबदारी, हिंदी मराठी, मराठी गीते सर, हिंदी श्री गुंडा सर, अशा रीतीने पेपर 2 सामाजिक शास्त्र गणित विज्ञान. पुन्हा बालमानसशास्त्राची जबाबदारी माझ्याकडं, बालमानसशास्त्र बरोबर इंग्लिश आपल्याकडं, मराठी गीते सर, गुंडा सर, हिंदी, गणित बुद्धिमत्ता शिंदे सर, विज्ञान बोठे सर. संपला. प्रत्येकाची परफेक्ट भूमिका आहे आणि त्याच्यामुळे परफेक्ट रिझल्ट आहे. चला, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या परिपूर्ण आउट ऑफ स्कोअरसाठी 30 पैकी 30 प्रत्येक घटकावर आपण सोप्या पद्धतीचे, मध्यम काठिण्य पातळीचे आणि जास्त काठिण्य पातळी अशा 3ही लेवलचे प्रश्न शिकतो आणि त्याच्यामुळे आपला रिझल्ट आणि आपला सराव आहे. आता अशाच प्रकारे भारीतल्या प्रश्नांचे, जे इतर ठिकाणी शिकवले जात नाही, त्याचा विचार होत नाही, असे प्रश्न
जे पेपरमध्ये पात्रता अपात्रता ठरवतात असे प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. आणि म्हणून काळजीपूर्वक वाचा, प्रश्न वाचा, समजून घ्या, पर्याय वाचा, समजून घ्या, मग सोडवा. सर्वप्रथम एकदा लाईकच्या बटनवर क्लिक करा बरं मोकळ्या मनानं. त्याच्यानंतर चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा. आणि स्वतंत्र बालमानसशास्त्राचा कोर्स जॉईन करायचा असेल तर जॉईन करू शकता. पहिला प्रश्न आहे, एक शिक्षिका विद्यार्थ्यांना एका विज्ञानाच्या प्रयोगात प्रथम मदत करते. ओके, पहिल्यांदा मदत करते आणि पुढे काय, नंतर हळूहळू ती मदत कमी करते जेणेकरून विद्यार्थी स्वतः प्रयोग करून शकतील. वायगोत्स्कीच्या मते या प्रक्रियेत शिक्षिका कशाचा वापर करत आहेत? तर वायगोत्स्की हा बहादर याचं नाव नसतं आलं तरी आपण त्याची जी अध्ययनाची उपपत्ती लगेच ओळखली होती. ही सिस्टम मचान सिस्टम आहे, मचान स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग मग समीप म्हणजे ZPD ही संकल्पनाही तुम्हाला माहिती असायला पाहिजे की एखाद्या विद्यार्थ्याची एखाद्या घटक अध्ययन करण्याची क्षमता आणि त्याला मार्गदर्शन केल्यानंतर त्याची अध्ययन करण्याची क्षमता हे सांगते आपल्याला ZPD वायगोत्स्कीच्या अध्ययनाच्या उपपत्तीमध्ये. आणि त्याच्यानंतर स्कॅफोल्डिंग त्याला मचान असं म्हणतात. या स्टेपमध्ये या टप्प्यामध्ये काय केलं जातं, सुरुवातीला आता मचान म्हणजे काय तर तुम्हाला माहिती आहे की घराला प्लास्टर करत असताना जे गवंडी लोक उभा राहून मग ते प्लास्टर करतात बघा, ते त्याला मचान म्हणतात. किंवा मचान शेतामध्ये पिकांचं राखण करत असताना ते उभं राहायला माणूसाचा वर दिसला पाहिजे त्याला मचान म्हणतात. अशा अनेक ठिकाणी हा शब्द वापरला जातो. तर या वायगोत्स्कीच्या अध्ययन उपपत्तीमध्ये अगोदर विद्यार्थ्याला मदत केली जाते म्हणजे मार्गदर्शन केलं जातं. त्याला वेगवेगळ्या प्रकारचे क्यूज दिले जातात, मार्गदर्शन केलं जातं. आणि त्यानंतर हळूहळू त्याचा सपोर्ट त्याचं मार्गदर्शन कमी केलं जातं. त्याला स्वतः शिकू दिलं जातं, प्रयत्न करू दिले जातात, प्रयोग केले जाऊ देतात. मग या चार पैकी या सगळ्या उदाहरणाशी संबंधित कोणता पर्याय हे आपल्याला शोधायचंय. तर पहिला केवळ आत्मसातीकरण असा शब्द आहे. तर हा जीन पियाजे यांनी जी बोधात्मक विकासाची उपपत्ती मांडलेली आहे त्यामधली एक संकल्पना आहे आत्मसातीकरण. मी पुढच्या प्रश्नामध्ये त्याचं विश्लेषण देतो. आता इथं नकारात्मक दृढीकरण म्हणजेच प्रबलीकरण. आणि प्रबलीकरण त्याचबरोबर त्याचा जोडीला दुसरी प्रत्याभरण, या दोन संकल्पना स्किनरनं त्यांच्या साधक अभिसंधान या उपपत्तीमध्ये वापरलेल्या आहे. साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये वापरलेलं म्हणजे याच्याशी संबंध नाही, म्हणजे हाही मुद्दा क्लिअर. पुढे पाहिजे अभिजात अभिसंधान करणे. काय अभिजात अभिसंधान हे पॅवलॉवशी संबंधित आहे. पॅवलॉव, आता पॅवलॉव बी पुढे विश्लेषण तुम्हाला सांगतो. अशा रीतीनं CD आणि A पर्याय वेगवेगळ्या उपपत्तीशी वेगवेगळ्या उपपत्तीकारांच्या संशोधनाशी संबंधित आहे. आपल्याला राहिला इथं समीपस्थ विकासाचे क्षेत्र, त्याला ZPD म्हणतात. वायगोत्स्कीच्या अध्ययन उपपत्तीमधली सर्वात महत्वाची संकल्पना. आणि म्हणून आपलं उत्तर क्लिअर झालं. ऑप्शन नंबर 2, पर्याय क्रमांक 2. प्रश्न पहिला आणि त्याचे चारही पर्याय फोडले तोडले क्लिअर झाले. आता याच्यावर प्रश्न आला, संपला विषय, आपल्याला तो यायलाच पाहिजे. दुसरा प्रश्न पियाजेच्या मते आला, जीन पियाजे याच्या उपपत्तीचा याच्या संशोधनाचा अनेक शिक्षण तज्ञांवर मानसशास्त्रज्ञांवर प्रभाव आहे. लक्षात राहू द्या. कोहलबर्गने जी नैतिक विकासाची उपपत्ती मांडली त्याच्यावर सुद्धा पियाजेचा प्रभाव आहे. जेरोम ब्रुनरने जी ज्ञानात्मक उपपत्ती मांडलेली अध्ययनाची त्यावर सुद्धा जीन पियाजेच्या बोधात्मक विकास उपपत्तीचा प्रभाव आहे. आणि त्याच्यामुळे पियाजे सातत्यानं विचारले जातो. विशेषतः जो अवघड टप प्रश्न वाटतो तो पियाजेवर असण्याची शक्यता असते. मग हा प्रश्न पियाजेच्या मते जेव्हा एक बालक एका काचेचे ग्लास रुंद पात्रात ओतल्यावर पाण्याचे प्रमाण बदलले असे म्हणतो, तेव्हा त्याच्याकडे कोणत्या बोधात्मक क्षमतेचा अभाव असतो? बऱ्याच वेळा असं होतं
की बारकाल्या टाबरांना आपण रुपयाचे 2-4 कॉईन दिले आणि त्यांच्याकडून 500ची नोट घेतली, त्यांना वाटतं आपण लय फायद्यात आलो गड्या, मला 2-4 रुपये आले, आणि त्याला काही एकच दिलं. त्याला त्या नोटेची व्हॅल्यू नसते माहिती, फक्त ती क्वांटिटी बघतो. अरे 3 नाणे आले, 4 नाणे आले, 500ची नोट दिली त्याला कळत नसतं. अगदी तसंच ग्लासमध्ये पाणी, ग्लास पूर्ण भरलेलं, ओ किती पाणी आहे. आता तोच भरलेला ग्लास एखाद्या पातेल्यात ओतल्यावर लगेच बरं नाही, थोडंच पाणी, तेवढंच पाणी आहे, पाणी तेवढंच आहे की, पाणी तेवढंच आहे, पाण्याचं प्रमाण बदललं नाही, आपण भांड्याच्या वेगवेगळ्या भांड्याचे आकार बदलले. हा समज काही वयाच्या काही अवस्थेत नसतो. बघा ना, आम्ही उद्या आहे ना, उद्या मामाच्या गावाला गेलो होतो. उद्या कुठं काल गेले होते, पण काळाचा बोध काही ठराविक वयात नसतो. आणि ते जीन पियाजेनं आपल्या विकासाच्या अवस्थेमध्ये वेगळ्या वेगळ्या टप्प्यांमध्ये ते सांगितलेलं आहे, आणि त्यावर हा प्रश्न आलेला आहे. मग काय तर इथं कोणत्या बोधात्मक क्षमतेचा अभाव असतो, म्हणजे 4 पैकी एक क्षमता अशी दिलेली आहे की त्याचा अभाव या वरच्या उदाहरणामध्ये, म्हणजे नाही, ती क्षमता नाहीये या उदाहरणामध्ये दिसते. ओके, मग काय पहा, प्रतिकात्मक विचार. तर प्रतिकात्मक विचार खरं तर जेरम ब्रुनर यानंही प्रतिकात्मक अध्ययनाची संकल्पना मांडलेली आहे. प्रतीक, सिम्बॉल, बरोबर आहे की नाही, प्रतिकात्मक आपण शिकत असतो, प्रतीक. त्याच्यानंतर पाहिलं संरक्षण किंवा संवर्धन, वस्तुस्थैर्य आणि अहम केंद्रितता. आता अहम केंद्रितता म्हणजे काय, एक वय असं असतं, त्या वयात पोरांना असं वाटतं की मला जसं वाटतंय ना तसंच जग आहे, माझ्या दृष्टिकोनातून जे मला वाटतंय ना तसंच जग आहे, बाकी काहीच नाही. हे याला म्हणायचं अहम केंद्रितता. ते तिथं त्याच्यातच केंद्रित, त्याच्यातच असतो, त्याला दुसऱ्याचं काय नसतं. मात्र इथं संरक्षण किंवा संवर्धन क्षमतेचा अभाव आहे, ऑप्शन नंबर 2. आणि त्याच्यामुळं पाणी तेवढंच आहे, मात्र भांड बदललं की याला वाटतं पाणी कमी झालं, पाणी वाढलं, ही क्षमता त्याच्याकडे आलेली नाहीये. संवर्धनाचा अभाव इथं आहे, संरक्षणाचा अभाव त्याला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर आहे. याच्यासाठी तुम्हाला जीन पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती तुम्ही कोर्समधला व्हिडिओ पहा, मी त्याच्यामध्ये PDF सुद्धा टाकलेली आहे, ती वाचा, म्हणजे हा टॉपिक तुमचा आउट ऑफ होईल. जीन पियाजेच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीला अनेक नाव आहेत. बोधनिक विकासाच्या अवस्था असतील, बौद्धिक विकासाच्या अवस्था, बुद्धी विकासाच्या अवस्था, बोधात्मक विकासाच्या अवस्था, ज्ञानात्मक म्हणजे थोडक्यात ज्ञानाच्या क्षेत्राचा जो विकास होता त्याच्यावर उपपत्ती बनली. आणि त्यानं 4 कालखंड, संवेदनकारक कालखंड, क्रियापूर्व कालखंड, मूर्त क्रियात्मक कालखंड, वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड, हे 4 कालखंड, 4 अवस्था दिलेले आहेत. आणि त्या 4 अवस्थांचे वेगवेगळे वैशिष्ट्य दिलेले आहेत. कुठल्या अवस्थेचं काय वैशिष्ट्य त्यावर परीक्षेला प्रश्न येतात, आणि मागाशी तर तोच तसाच पद्धतीचा प्रश्न होता. आणि या अवस्थांचं काही प्रमुख वैशिष्ट्य जे आतापर्यंत सातत्यानं परीक्षेला आलेले आहेत. इकडे अवस्था आहेत, मध्यभागीच्या या भागामध्ये तक्त्यामध्ये त्यांचे वयोगट दिलेले आहेत. मग पहिले संवेदनकारक कालखंड आहे, त्यालाच वेदनकारक कालखंड म्हणतात. शब्दपूर्व अवस्था लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे बोलायला लागायच्या अगोदर शब्दपूर्व 0 ते 2 वर्ष. मग मुलं बाह्य उद्दीपकांचे या अवस्थेमध्ये वर्गीकरण करायला लागतात, संवाद साधण्याच्या दृष्टीने विचार करू लागतात. संवाद सुरू नाही झाला तसा विचार करायला लागले, म्हणून तर शब्दपूर्व म्हणायचं. मग दुसरं बघा, क्रियापूर्व. आता क्रियेच्या मगाशी शब्दपूर्व होते, आता क्रियापूर्व कालखंड. क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा कालखंड असे म्हणतात. वर होतं 0 ते 2, आता 2 ते 7 वर्ष, हा 5 वर्षाचा कालखंड आहे, 2 ते 7. मग याचं काय वैशिष्ट्य आहे, काही प्रमाणात संबोध निर्मिती थोडं थोडं कळायला लागतंय. आता नाणी, नोटा, मगाशी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं, पैसे आहेत हे कळते पण त्याचं मूल्य कळत नाही. 4 चिल्लर दिली आणि 1 500ची नोट त्यानं दुसऱ्याला दिली तरी त्याला ते कळत नाही, असं आहे. तिसरा टप्पा मूर्त क्रियात्मक. आता क्रियापूर्व झाल्यावर आता डायरेक्ट क्रिया, म्हणून मूर्त क्रियात्मक कालखंड, त्याला वास्तव क्रिया म्हणतात, मूर्त क्रियावस्था असं सुद्धा म्हणतात. आणि याचा जो कालखंड आहे तो 5 वर्षाचा आहे, 7 आणि 5 12, 7 ते 12 वर्षाचा, 7 आणि 5 12. इथं पहा, आता कृती नावातच आहे ना कृती, प्रत्येक कृतीतून नैसर्गिक घटनावरून निष्कर्ष काढू लागतो. मूल अवबोधाचे व संबोधाचे वर्गीकरण करायला शिकते.
आणि शेवटी सर्वात हायेस्ट लेवलचा बौद्धिक विकास या टप्प्यात असतो. औपचारिक क्रियात्मक अवस्था, बौद्धिक विकासाची अवस्था, बौद्धिक विकासाचा कळस इथं असतो बघा, सगळ्यात टॉपचा. वस्तुनिष्ठ क्रियात्मक कालखंड असं सुद्धा म्हणतात. आणि आता 4 वर्षाचा सुमारे कालखंड आहे, 12 ते 16 वर्षाचा आहे, 12 ते 16. वैचारिक समस्या सोडवते, संश्लेषण, विश्लेषण, सामान्यीकरण या उच्च मानसिक क्षमतांचा विकास इथं होतो. असे वैशिष्ट्य येतात परीक्षेला. म्हणून अवस्था, त्यांची वेगवेगळी नावं, त्यांचा कालखंड आणि त्यांची वैशिष्ट्ये हे तुम्हाला यायलाच पाहिजे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रामध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील तर. आणि आपल्या विद्यार्थ्यांना मिळतातच. पुढचा प्रश्न बघा, कोहलबर्गच्या नैतिक विकास उपपत्तीच्या कोणत्या पायरीवर व्यक्ती सामाजिक करार आणि वैयक्तिक हक्क यांना कायद्यापेक्षा जास्त महत्त्व देते? आता तुम्हाला कोहलबर्गची पहिली उपपत्ती कोणती हे माहिती असायला पाहिजे. तर नैतिक विकासाची उपपत्ती असं त्याच्या उपपत्तीचं नाव आहे. कोहलबर्गची नैतिक विकासाची म्हणजे नैतिक विकास कसा होतो याचं त्यानं संशोधन केले, त्यावरती उपपत्ती. याच्या उपपत्तीवर सुद्धा जीन पियाजेच्या उपपत्तीचा प्रभाव आहे. आणि यानं सुद्धा मग त्या 3 अवस्थातून कसा विकास होतो ते सांगितलंय. मग पहिला आहे सांकेतिक पूर्व पातळी, सांकेतिक पूर्व पातळी. दुसरा आहे सांकेतिक पातळी, सांकेतिक पातळी. आणि तिसरा आहे सांकेतिकेनंतर, सांकेतिकेनंतरची पातळी, नंतरची पातळी. अशा 3 प्रमुख अवस्था त्यानं सांगितलेल्या आहेत. आणि मग त्याचे वैशिष्ट्य त्याने सांगितले, त्या अवस्थेमध्ये किंवा त्याचे उपटप्पे त्यानं सांगितलेले आहेत. हे तुम्हाला माहिती असायला, पहिल्या पायरीत काय, दुसऱ्या पायरीत काय, तिसऱ्या पायरीत काय, हे सगळं आतापर्यंत परीक्षेला आलंय. आणि त्यातल्या एका पायरीवर प्रश्न, हा एकदम सोपा प्रश्न आहे. कारण का इथं त्याने वैशिष्ट्य दिले, सामाजिक करार आणि वैयक्तिक हक्क. आणि इथं पायरी 5वी नावातच आहे, सामाजिक करार आणि वैयक्तिक हक्क. म्हणजे हे सोपं होत आहे. पण याच्या आतमध्ये काय नेमकं आहे, कन्सेप्ट काय, याच्यावर बी प्रश्न आलेला आहे. मग या अवस्थेत जेव्हा बालक पोहोचतो तेव्हा त्याला लक्षात आलेलं असतं, अरे माणसांसाठी कायदे आहेत, कायद्यासाठी माणसं नाही. लोकांच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी हे सगळं जगरहाट चांगलं चालावं यासाठी कायदे. म्हणून ते कायदे लवचिक असू शकतात, त्या कायद्यामध्ये बदल असू शकतो. अशा प्रकारे या लेवलला, या टप्प्यावर गेल्यावर विद्यार्थी समजतो. दुसऱ्या क्रमांकाचं आपलं उत्तर आहे. आणि आता ही नैतिक विकासाची उपपत्ती आणि त्याचे हे सगळे टप्पे इथं सांगितलेले आहेत. अवॉइडिंग पनिशमेंट, शिक्षा वाचवण्यासाठी माणसं चांगली वागतात, बरोबर. त्याच्यानंतर सेल्फ इंटरेस्टसाठी चांगली नीतिमत्तेचा विकास कसा होतो. त्यानंतर गुड बॉय ॲटिट्यूड, आता चांगल्या सवयी रुजल्यानंतरचा चांगलं वागणं. त्याच्यानंतर लॉ अँड मॉरॅलिटी, म्हणजे कायदा आणि नियम जे आहेत ते पाळावे लागतात, शासनानं केलेले आहेत, समाजामध्ये आहेत. आणि या दृष्टीनं विकास कसा. त्याच्यानंतर सोशल कॉन्ट्रॅक्ट. आणि त्याच्यानंतर मग प्रिन्सिपल्स, तत्व. अशा रीतीचा हा नैतिक विकासाचा प्रवास असतो. आणि मग या प्रवासामध्ये या अवस्था तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. मी तुम्हाला सांगितलं सांकेतिके पूर्व पातळी, त्याच्यामध्ये 2 आहेत. पण मग आज्ञाधारकता व शिक्षा, व्यक्तिवाद व देवाणघेवाण. त्याच्यानंतर सांकेतिक पातळी, त्याच्यामध्ये पुन्हा 2 टप्पे आहेत, परस्पर सामंजस्य आणि अनुरूपता आणि सामाजिक व्यवस्था. पुन्हा शेवटची मग सांकेतिकेनंतरची पातळी, सामाजिक करार व वैयक्तिक हक्क आत्ता आपले झाले. आणि शेवटचं सार्वत्रिक तत्व झालं. मग पाहितं 1 नंबरला, 2 नंबरला, 3 नंबरला, 4 नंबरला, आणि ही 5व्या नंबरची पायरी. आणि शेवटची 6व्या नंबरची, शेवटची कोणती, पहिली कोणती, कसा बी प्रश्न आहे. आता यात काय सांगितलंय, काय याच्यासाठी तुम्हाला कोर्समधला लेक्चर्स पाहायचं, मग तुम्हाला हे क्लिअर समजन. आणि मग या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला सहजासहजी सोडवता येतील. पुढचा प्रश्न बघा, ब्रुनरच्या अन्वेषण अध्ययनमध्ये शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने काय. आता जेरोम ब्रुनरने जे ज्ञानात्मक अध्ययनाची उपपत्ती मांडली, त्याच्यामध्ये अध्ययनाचे वेगवेगळे मार्ग सांगितलेले आहेत. तर त्याच्यामधला एक शब्द आहे अन्वेषण अध्ययन. अन्वेषण म्हणजे शोधन, थोडक्यात शोधन. ओके, मग शोधन अध्ययन असा जरी शब्द आला तरी तुम्हाला ते कळलं पाहिजे.
ओके, शोधन अध्ययनामध्ये शिक्षकाची भूमिका कशी, असं साधा सोपा. तर शिक्षकानं विद्यार्थ्याला योग्य संशोधन करण्यासाठी पोषक वातावरण तयार करून देण्याची जबाबदारी असते, असं जेरम ब्रुनरनं मांडलेलं आहे. आणि म्हणून मग आपल्याला 4 पर्यायापैकी व्यवस्थित शोधायचं म्हटलं, मूल्यमापन करणारा अधिकारी. शिक्षक कुठलाही अधिकारी विधिकारी नाही. शिक्षकाचं काम अध्ययनाला प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, केवळ माहितीचा स्रोत होणं. केवळ हा शब्दच नकारात्मक. शिस्त लावणारा नियंत्रक अजिबात नाही, तर इथं आहे फॅसिलिटेटर, सुविधादाता, पोषक वातावरण तयार करून देणारा. म्हणून ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. अध्ययन उपपत्तीवरचे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपण समजून घेतो आहोत. आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयात सगळ्यात टप जाणारे प्रश्न कोणते? बऱ्याच जणांना अध्ययन उपपत्तीच कळत नाही, तर त्याच्यावरच्या प्रश्नांचा हिशोबच काय? तर उपपत्ती म्हणजे का? एखादी घटना का व कशी घडते याचे शास्त्रीय विवेचन करणं. मग अध्ययन उपपत्ती म्हणजे काय? तर अध्ययन कसं घडतं, त्यास अनुकूल घटक, त्यास प्रतिकूल घटक हे समजून घेणं म्हणजे अध्ययन उपपत्ती. आणि मग अनेकांनी त्यांच्या त्यांच्या संशोधनाप्रमाणे त्यांचे मत मांडलेले आहेत की अध्ययन असं होतं, त्याच्या अनुकूल हे घटक, प्रतिकूल हे घटक, आणि त्यालाच अध्ययन उपपत्ती म्हणायचं. मग त्यांच्या अध्ययन, काहींनी ज्ञानावर फोकस केलंय, काहींनी वर्तनावर फोकस केलंय, तर वेगवेगळ्या पद्धतीनं अध्ययन कसं होतं. म्हणून तर अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात. पहिली साहचर्यवादी उपपत्ती, तिला सहसंबंध उपपत्ती असे म्हणतात, ज्यामध्ये 3 उपपत्तींचा समावेश होतो. प्रयत्न प्रमाद उपपत्ती, अभिजात अभिसंधान आणि साधक अभिसंधान. प्रयत्न प्रमाद थॉर्नडाईकची, अभिजात अभिसंधान पॅवलॉवची, साधक अभिसंधान स्किनरची. पहिला प्रकार संपला. त्यानंतर दुसरा प्रकार ज्ञानात्मक आहे, जिथं बोधात्मक विकासाला, ज्ञानात्मक विकासाला भर दिले म्हणून ज्ञानात्मक उपपत्ती प्रकाराचं नावाचे. मग त्यामध्ये कोहलर कोपकाची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, जेरोम ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती, त्यानंतर कुर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, आणि 4थ्या क्रमांकाला आसुबेलची अध्ययनानुदेशन. हे 4 ज्ञानात्मक संपल्या. त्यानंतर मग आली आता आधुनिक उपपत्ती, मॉडर्न, नवीन, वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या. इथं ज्ञानात्मकला फार महत्व, प्रयत्नाला महत्व दिलं, चुका शिका चेतक प्रतिसाद नाही, वेगळी संकल्पना. मग याच्यामध्ये डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेली प्रभुत्व संपादन उपपत्ती असेल, अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती असेल, रॉबर्ट गॅगने यांनी मांडलेली श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती असेल. अशा प्रकारच्या उपपत्त्यांचा समावेश होतो. अलीकडच्या काळामध्ये अनेक नव्या आल्यात. तर अध्ययनाची पहिली उपपत्ती कुणी मांडली, तर अमेरिकन मानसशास्त्रज्ञ एडवर्ड थॉर्नडाईक यानं मांडलेली आहे. त्याचं पुस्तकच ॲनिमल इंटेलिजन्स त्यामध्ये. आणि त्याच्या संदर्भात काहीतरी प्रश्न दिलाय, थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीत अध्ययन पठार कशामुळे निर्माण. आता तुम्हाला काय नाही कळलं तर अध्ययन पठार माहिती आहे. अध्ययन पठार म्हणजे पठारावस्था, एवढं तर माहिती आहे. मग आता आपण पर्यायामध्ये शोधूया की काय नेमकं सांगितलेलं आहे, कशामुळे पठारावस्था येते असं. तर अतिसराव केल्यामुळं कसं काय उलट चांगलं अध्ययन होईल, अतिसराव केल्यामुळं. बरोबर. प्रेरणा किंवा आवडीचा अभाव, हा अभिरुची कमी होणं, प्रेरणा कमी होणं, तर यामुळे पठारावस्था येऊ शकते, हे कारण दिसतंय. चुकीच्या पद्धतीचा अभाव म्हणजे योग्य पद्धत, आणि योग्य पद्धतीमुळे कसं काय पठारावस्था येणार, तर हे उलट दिले. उत्साह जास्त असेल तर पठारावस्था कसं काय येणार आहे, नाही येणार. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन नंबर 2च आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. किती सोपा प्रश्न आहे बघा. थोडा फसवण्याचा, गुंतागुंत करून आपल्याला फसवण्याचा प्रयत्न केलाय. पुढचा प्रश्न, बांदुरा यांच्या स्वकार्यक्षमता या संकल्पनेचा अध्ययनावर काय परिणाम होतो. आता पुन्हा तुम्हाला आधुनिक उपपत्तीमधील अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती माहिती पाहिजे, ज्यामध्ये निरीक्षण आणि अनुकरणाला महत्व दिलेले आहे. आणि त्या संदर्भातच इथं एक संकल्पना त्यांच्या उपपत्तीतली विचारली, स्वकार्यक्षमता. स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास असणे, या संकल्पनेचा, या भूमिकेचा अध्ययनावर काय परिणाम होतो असं तिथं विचारलंय. तर स्वतःच्या कार्यक्षमतेचा म्हणजे स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास असणं म्हणजे आत्मविश्वास असणं, आणि तो असायलाच पाहिजे. ध्येय कितीही मोठं असू द्या, कसंही असू द्या, आत्मविश्वास असेल तर माणूस जिंकतो.
कुणीतरी एका ठिकाणी फार छान वर्णन केलेले पा कॉन्फिडन्स आत्मविश्वासाचं. कॉन्फिडन्स कम्स विथ सक्सेस नॅचरली, बट सक्सेस कम टू दोज हु आर कॉन्फिडंट. म्हणून आत्मविश्वास असायलाच पाहिजे. फक्त पंख असून कोंबडीसारखे चालत नाही. सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है. सपने उन्हीं के पूरे होते जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. अगदी तसा भाग आहे. मग ज्याचा आपल्या क्षमतेवर विश्वास असेल तो मोठी मोठी काम करणारे असा काहीतरी पर्याय इथं असायला पाहिजे. काय परिणाम होतो बघायचा आहे. यामुळे अध्ययन मंदावते असं तर अजिबातच नाही, उलट दिले. यामुळे केवळ अनुकरण करण्याची केवळ अनुकरण केवळ अरे स्वतःच्या क्षमतेवर विश्वास असेल तर नाविन्यपूर्ण आणि धाडशी वाटणारे काम सुद्धा, चॅलेंजिंग काम सुद्धा माणसं स्वीकारू शकतो. विद्यार्थ्याच्या स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासामुळे तो कठीण कार्य, अगदी बरोबर आहे, स्वतःच्या क्षमतेवरील विश्वासामुळे कठीण कार्य सुद्धा स्वीकारतोय. ऑप्शन नंबर 3 बरोबर पहा. याचा अध्ययनाशी काही संबंध आहे. याचा कसं काय अध्ययनाशी संबंधित आहे? मला टीईटी द्यायची आणि मी टीईटीचा फॉर्म भरून मी टीईटी देणार आणि पास होणार हा विश्वास वाटणं याचा अध्ययनाशी परिणाम होणार नाही असं कसं काय असतो? म्हणून ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा. पॅवलॉवच्या उपपत्तीत उच्च श्रेणी अभिसंधान म्हणजे काय? आता पहिल्यांदा तुम्हाला अभिसंधान म्हणजे कळलं पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्हाला उच्च श्रेणी अभिसंधान आहे. अभिसंधान म्हणजे काय? नवीन संबंध जोडून शिकणे. नवीन संबंध जोडून शिकणे असा अभिसंधानाचा अर्थ होतो. मग पॅवलॉवच्या उपपत्तीत कुठं काय नवीन सांगतो ना. अगोदर काय असतं? अन्न आणि मग लाळ मोजायची. नैसर्गिक चेतक, नैसर्गिक प्रतिसाद. आता त्याने नवीन एक घटक अजून जोडला. घंटा वाजवा, मग अन्न दाखवा आणि मग लाळ मोजा. आता हा नवा घटक जोडला, याला म्हणायचं अभिसंधान. म्हणून नव्या उद्दीपकाला म्हणतात अभिसंधित उद्दीपक, अभिसंधित चेतक असं म्हणतात. हा नवा जोडलाय, नॅचरल नाही आहे. नॅचरल हा चेतक आहे, अभिसंधित झालं. याच्या पुढं मग या इथपर्यंत आला. आता अभिसंधित उद्दीपक घंटा कळलं आपल्याला, पण इथं तसं नाही. उच्च श्रेणी अभिसंधान म्हणजे काय? जो अभिसंधित उद्दीपक आहे त्याला अजून एक उद्दीपक जोडायचा. मग काय जोडला त्याचा पुढचा प्रयोग आपल्या अभ्यासक्रमात नाही, पण मी सांगतो तुम्हाला. मग त्यानं काय केलं की प्रकाश पडायचा, काहीतरी लाईट बीट लावायची, त्याच्यानंतर घंटा वाजवायची आणि नंतर लाळ मोजायची. ती तेवढीच असायची. प्रकाश, घंटा, लाळ. म्हणजे या अभिसंधित उद्दीपकाला परत एक अभिसंधित उद्दीपक जोडणे, याला म्हणतात उच्च श्रेणी अभिसंधान. आणि अशा पद्धतीनं अध्ययन होत असतं, शिकणं होत असतं, असं अभिजात अभिसंधान उपपत्तीमध्ये पॅवलॉवने सांगितलेलं आहे. म्हणून मग आपण सहज म्हणतो श रे कोणता रे? तर पहिल्या लेवलला आपल्याला सांगितलं होतं श रे शहामृगाचा. मग चित्र दाखवलं, चित्र बाजूला गेलं, आता आपण डायरेक्ट म्हणतो श रे शहामृगाचा. काही काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लगेच म्हणते श रे शरद पवारांचा. म्हणजे श रे शहामृग हा जो शब्द आहे तोच अभिसंधित आहे, त्याला परत आपण शरद पवार जोडले. उच्च श्रेणी अभिसंधान. अशा प्रकारे आपलं शिकणं असतं. आता आपल्याला पर्याय शोधायचंय. एका अभिसंधित उद्दीपकाचा वापर करून दुसरा नवीन उद्दीपक अभिसंधित करणे. ऑप्शन नंबर 1च उत्तर आहे. कुठेही असे प्रश्न वाचायला शिकायला मिळणार नाही, इथंच मिळणार. आणि म्हणून इथंच तुम्हाला टीईटी पात्रतेची 100% गॅरंटी आहे. प्राण्याला अधिक कठीण कसरती शिकवणे नाही, शिक्षेचा वापर करून सवय मोडणे. हे साधक अभिसंधानामध्ये दोन्ही पर्याय. केवळ नैसर्गिक उद्दीपकाचा वापर करणे अजिबात नाही. ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. क्लिअर झालं. पुढचा प्रश्न. गॅग्ने यांच्या अध्ययन श्रेणीतील शाब्दिक साहचर्य हे कोणत्या प्रकारच्या अध्ययनानंतर? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं, अध्ययन उपपत्तीमध्ये अमेरिकन शिक्षण तज्ञ
रॉबर्ट गॅगने महत्वाचा आहे. आणि याची उपपत्ती आहे ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कोणती उपपत्ती आहे? श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. बर, मग श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती असं याच्या उपपत्तीला का म्हटले? कारण त्यानं अध्ययनाचे 8 प्रकार सांगितलेले किंवा अध्ययनाचे 8 स्तर सांगितलेले. आणि तो असं म्हणतो की पहिला टप्पा पार केल्याशिवाय दुसऱ्या टप्प्याकडे जाता येत नाही. दुसरा टप्पा पार केल्याशिवाय तिसऱ्या टप्प्याकडे जाता येत नाही. तिसरा पार केल्याशिवाय चौथा नाही. चौथ्याशिवाय पाचवा नाही. पाचव्याशिवाय सहावा नाही. सहाव्याशिवाय सातवा नाही. आणि शेवटचा 8वा. असे 8 स्तर आहे. एक शृंखला आहे त्याच्यामध्ये. पहिल्यानंतरच दुसरा असं नाही. आणि म्हणून त्याच्या उपपत्तीला श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती म्हणतात. अगदी डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी उद्दिष्टाचं जे वर्गीकरण केलेलं आहे, ज्ञानात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक, त्याला सुद्धा आपण श्रेणीबद्ध असंच म्हणतो. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण म्हणतो. बरोबर. तिथेही तसंच आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन क्रम आहे. तिथेही अशी शृंखला आहे. म्हणून याला श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. आणि मग त्यातला एक टप्पा दिलाय शाब्दिक साहचर्य. यातला एक टप्पा आहे कोणत्या प्रकारच्या अध्ययनानंतर. याचा अर्थ याच्या अगोदरचा टप्पा कोणता आहे हे तुम्हाला विचारलंय. याच्या अगोदरचा टप्पा कोणता आहे? आणि तो टप्पा आहे शृंखला अध्ययन. कोणता? शृंखला अध्ययन. कसं सांगतो ना तुम्हाला. ऑप्शन नंबर शृंखला म्हणजे साखळी. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. आता सगळेच पाहून घ्या म्हणजे क्लिअरच. पहिला संकेत अध्ययन. पहिला बरोबर, ज्याच्यामध्ये पॅवलॉवच्या उपपत्तीनुसार उद्दीपक प्रतिसाद म्हणजे प्रयत्न प्रमाण साधक अभिसंधान. दुसरा शृंखला अध्ययन. आले का? साखळी. आणि त्याच्यानंतर आलं शब्द साहचर्य. बरोबर. हा दिला होता आपल्याला 4 नंबरचा आणि त्याच्या अगोदरचा विचारला होता 3 नंबरचा. असा कुठलाही येऊ शकतो किंवा 4 टप्पे येतील आणि क्रमाने लावा. याच्यानंतरचा कोणता, त्याच्या अगोदरचा कोणता, या दोन्हींच्या मधला कोणता, शेवटचा कोणता, पहिला कोणता, असे प्रश्न आलेले आहेत. याच्या आकलनावर आणि उपयोजनावर प्रश्न त्याच्या पुढचे. पण अगोदर एवढं तर क्रम कळला पाहिजे. गुणित भेदाभेदन, संबोध अध्ययन, नियमांचे अध्ययन आणि समस्या अवकलन. हे 8 टप्पे, 8 स्तर लक्षात ठेवायचे. त्यावर खूप प्रश्न आलेले आहेत. आता पुढचं बघा. आसुबेलच्या अपेक्षित अध्ययन प्रक्रियेत सहसंबंधी अध्ययन म्हणजे काय? आता पहिली गोष्ट, डेव्हिड आसुबेल या अमेरिकन शिक्षण तज्ज्ञाने मांडलेली ज्ञानात्मक प्रकारची उपपत्ती तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्या उपपत्तीचं नाव आहे अध्ययन अनुदेशन उपपत्ती. झालं. कोणती उपपत्ती? पहिलं तुमचं क्लिअर, अध्ययन अनुदेशन. झालं. अध्ययन अनुदेशन उपपत्ती. या उपपत्तीमध्ये त्यांनी व्याख्यान पद्धतीला महत्व दिलंय. हे एक अजिबात विसरायचं नाही. मग या व्याख्यान पद्धतीला प्रभावी करण्यासाठी त्यांनी काही मार्ग सांगितलेले आहेत. आणि त्या मार्गामध्येच मग अपेक्षित अध्ययन प्रक्रियेमध्ये सहसंबंधी अध्ययन जे आहे त्याचा काय अर्थ आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर सहसंबंधी अध्ययन त्यांनी त्यांच्या उपपत्तीमध्ये एक संकल्पना अतिशय महत्त्वाची सांगितलेली आहे, जुने आणि नवे यांचा मिलाप. जुने आणि नवे यांचा मिलाप यासाठी त्यांनी अग्रत संघटक प्रतिमान सुद्धा मांडलेले आहे. अग्रत संघटक प्रतिमान कोणी मांडला असाही प्रश्न आलेला आहे, तर तो डेव्हिड आसुबेल यांनी मांडलाय. मग आता 4 पर्याय आपण चेक करूया. जुनी माहिती पूर्णपणे बदलणे असं नाही, संपलाय हे नाही. माहिती विसरून जाणे, विसरण्याचा यांच्या उपपत्तीचं काय, केवळ पाठांतर हे याचा काही संबंध नाही. मग वरती पहिला पर्याय, नवीन माहितीमुळे जुन्या माहितीचा विस्तार किंवा परिमार्जन होणे, जुन्या नव्यांचा मिलाप. ओके, ऑप्शन नंबर 1 उत्तर आहे. पर्याय क्रमांक. याचं उदाहरण सुद्धा आपल्याला डीएड बीएडचा अभ्यासक्रमामध्ये आहे की आपण ब्रह्मा, विष्णू, महेश, भारतीय संस्कृतीतील सर्वांना हे माहिती आहे. ही झाली जुनी माहिती. आणि यांच्या आधारे गॉड ही नवीन माहिती शिकवायची. गॉड. मग जी फॉर जनरेटर, निर्माता,
ओ फॉर ऑपरेटर विष्णू चालवणारा, डी फॉर डिस्ट्रॉयर वाईटाचा नाश करणारा महेश म्हणजे शंकर भगवान. अशा रीतीनं जुन्याच्या आधारी नवी माहिती कशी शिकली जाते त्यावर फोकस आहे या उपपत्तीमध्ये. ऑप्शन नंबर 1 आपलं उत्तर आहे. पुढे बघा, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होऊ नये म्हणून खूप अभ्यास करतो. स्किनरच्या मते हे कशाचे उदाहरण आहे? आता आपण नाव दिले आपल्याला इथे स्किनर. स्किनर मग स्किनरचं नाव आलं की तुम्हाला लगेच डोक्यात यायला पाहिजे त्यांची उपपत्ती, साधक अभिसंधान उपपत्ती. या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये 2 महत्वाच्या संकल्पना मांडल्यात, प्रत्याभरण आणि प्रबलीकरण. इथं उदाहरण आहे प्रबलीकरणाचं. कशाचं उदाहरण आहे? प्रबलीकरणाचं. प्रबलीकरण म्हणजे काय? एखादी चांगली कृती केली किंवा एखादी कृती केली आणि ती कृती केल्यानंतर जर फायदा झाला, बक्षीस मिळालं, शाबासकी मिळाली, बरोबर, तर ती कृती माणूस वारंवार करतो, त्याला म्हणतात प्रबलीकरण. प्रबलीकरणालाच दुसरा शब्द वापरला जातो दृढीकरण. दृढीकरण. ओके. त्याच्या उलट दुसरी संकल्पना आहे प्रत्याभरण. एखादी चुकीची कृती केल्यानंतर शिक्षा मिळते आणि मग शिक्षा मिळाल्यामुळे ती कृती टाळली जाते, त्याला म्हणायचं प्रत्याभरण. झालं. तर हा विषय नाही, इथं प्रबलीकरण आहे. एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होऊ नये म्हणून खूप अभ्यास करतो. तर इथं खूप अभ्यास करतोय म्हणजे एखाद्या कृतीचं प्रबलीकरणाचे, दृढीकरणाचे, पण निगेटिव्ह आहे. शिक्षा होऊ नये म्हणून, नापास होऊ नये म्हणून. मग अशा प्रकारच्या दृढीकरणाला नकारात्मक दृढीकरण म्हणतात. ऑप्शन नंबर 4 पर्याय क्रमांक 4. पहिला नंबर यावा म्हणून अभ्यास करत असेल, शिक्षकांनी शाबासकी द्यावी म्हणून अभ्यास करत असेल, तर त्याला म्हणतात धनात्मक दृढीकरण. लक्षात आलं? अशा रीतीनं दृढीकरणाचे म्हणजेच प्रबलीकरणाचे 2 प्रकार आहेत. धनात्मक दृढीकरण म्हणजेच धनात्मक प्रबलीकरण आणि नकारात्मक दृढीकरण म्हणजेच नकारात्मक प्रबलीकरण. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. झालं. अशा प्रकारे हा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असेल, परफेक्ट तयारी करायची असेल, तर महाराष्ट्रातलं गेल्या 18 वर्षापासूनचं एकमेव व्यासपीठ म्हणजे शेळके मास्टरमाइंड अकॅडमी. गेल्या 18 वर्षापासून हा विषय मी शिकवत आहे आणि म्हणून हा स्वतंत्र कोर्स तुमच्यासाठी तयार केलेला आहे. CDP चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. यामध्ये तुम्हाला ऍडमिशन घेतल्या रेकॉर्ड स्वरूपात 100% संपूर्ण कोर्स रेकॉर्ड मिळेल. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह लेक्चर सुद्धा मिळतील. 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज, इथं तरी 150 दिल्या, 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट सोडवायला मिळतील. मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण मिळेल. टॉपिक वाईज टेस्टचं विश्लेषण आता जसं चालू आहे, आता अध्ययन उपपत्तीचं, तसं विश्लेषण तुम्हाला मिळेल. सगळं ईच अँड एव्हरी वन. अशा प्रकारचा 6 महिने व्हॅलिडिटीचा हा कोर्स जॉईन करा आणि कोर्स पहा आणि बिनधास्त 30 पैकी 30 मार्काला निश्चिंत राहा. अशा पद्धतीचा हा कोर्स आहे पहा. आणि या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण 2008 सालीच हे पुस्तक लिहिलं होतं, पहिली आवृत्ती प्रकाशित केली होती. आता 2026 चालू आहे आणि या 2026 मध्ये याच पुस्तकाची 9वी आवृत्ती सुरू आहे. आणि या 9व्या आवृत्तीचं बुकिंग करायचं असेल तर स्क्रीनवर, ही ऑनलाईन बुक स्टॉलला ठेवली नाही आपण, झेरॉक्स मारिते लोक, म्हणून ऑनलाईन तुम्हाला ती मागवावी लागते. आणि म्हणून स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर फक्त माझा व्हॉट्सअप नंबरला येतो, तिथं मेसेज करा, पुस्तक पाहिजे, डिटेल्स पाठवली जाईल, त्याप्रमाणे प्रोसेस करा. पुस्तक तुम्हाला बुकिंग केल्यावर 5व्या दिवशी घरपोच होऊन जाईल. या पुस्तकामध्ये आपण आतापर्यंतच्या सर्व TETच्या प्रश्नांचा उत्तरासह समावेश केलेला आहे. या पुस्तकामध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र D.Ed असो, B.Ed असो, पेपर 1 असो, पेपर 2 असो, सर्व घटकांच्या नोट्स आहेत. प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर आहेत आणि नवीन अभ्यासक्रमावर आधारित 100 टेस्ट सुद्धा स्वतंत्र दिलेले आहे. 2017च्या अभियोग्यतेचा सुद्धा समावेश यामध्ये प्रश्नांचा. याचबरोबर 11वी 12वीच्या मानसशास्त्राचा सुद्धा समावेश आहे, कारण TET परीक्षा परिषद ते संदर्भ म्हणून 11वी 12वीचे पुस्तक रेफर करता. लक्षात राहू द्या, 11वी 12वीच्या पुस्तकातून प्रत्येक TETला 2-3 तरी प्रश्न आहेतच. हे सगळं आहे आणि म्हणून हे पुस्तक तुम्ही घ्यायलाच पाहिजे.
ज्यांना मराठीसाठी स्वतंत्र कोर्स जॉईन करायचा आहे, मराठी व्याकरण आणि शब्दसंपत्ती दोन्हींच्या तयारीसाठीचा आदरणीय श्री गीते सरांचा कोर्स आहे. तसाच श्री शिंदे सरांचा गणित बुद्धिमत्तेचा स्वतंत्र कोर्स आहे, तुम्ही जॉईन करू शकता. तुम्हाला जो जॉईन करायची, ज्या परीक्षेची तयारी करायची त्या परीक्षेचं तुम्हाला सर्वोत्तम आपल्या व्यासपीठावर मिळणार आहे. चला, अशा भारी भारी प्रश्नांसाठी आपला चॅनल पहिला सबस्क्राईब करून टाका. सुरुवात झाली की लाईकच्या बटनवर क्लिक करायचं आहे. आणि आपल्या शिक्षक बांधवांसाठी, भगिनींसाठी जे सेवेमध्ये आहेत 10 वर्ष, 15 वर्ष, 20-20 वर्ष, अशा बांधवांसाठी अशा कामाच्या उपयोगाच्या लिंक शेअर करा, जेणेकरून कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीनं शिकणं होईल आणि आगामी परीक्षेमध्ये तुम्ही सर्वजण पात्र व्हाल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमचे प्रयत्न सातत्यानं तुमच्या पात्रतेसाठी असणार आहेत. तुम्ही थोडासा वेळ द्या, नियोजन करा. 100% आगामी TET मध्ये आपण सर्वजण पात्र ठरू. याच अपेक्षेसह, याच विश्वासासह आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.